जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले मुंबईचे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांना आता विशेष विमानाने मुंबईत आहेत दाखल करण्यात आले आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहे। सर, काय सांगाल, कसा होता एकंदरीत अनुभव? तुम्ही पूर्ण ट्रिप पूर्ण करून आलात का कशामध्ये सोडून आलात? नाही, आम्ही ॲक्च्युली 19 तारखेला तिथे पोहोचलो आणि आम्ही संपूर्ण दौरा तो जम्मू काश्मीरमधला पहलगाम, त्याच्यानंतर आपलं सोनमर्ग, गुलमर्ग हे सगळं आम्ही करणार होतो। पण आम्ही सोनमर्गला असताना हा अप्रिय घटना त्या ठिकाणी घडली, त्यामुळे आम्ही पहलगामला नाही जाऊ शकलो। पण बाकी आम्ही सोनमर्ग पाहिलं फक्त, पण गुलमर्ग सुद्धा आम्ही पाहू नाही शकलो। परंतु सरकारने आम्हाला जी मदत करून इथपर्यंत अशा कठीण वातावरणातून परत आणलंय, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो। एकंदरीत कशा होतं परिस्थिती त्या ठिकाणी जेव्हा तुमच्या समोर ही तुम्हाला घटना माहिती मिळाली आणि त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने एकंदरीत वाटलं होतं का पुन्हा मुंबईत कशा दाखल होणार, काय होणार पुढे भविष्य? खरं तर कसं आहे की वातावरण एवढं चिघळलं होतं त्या ठिकाणचं की आम्ही घाबरून गेलो होतो आणि मुली सुद्धा आमच्यासोबत ज्या लहान लहान मुलं आहेत ते सुद्धा घाबरून गेले होते। काय करावं सुचत नव्हतं। परंतु तिथली जी आर्मी वगैरे होती, तिथली फोर्स जी होती, त्यांनी पण आम्हाला बराचसा धीर दिला, त्यामुळे आम्ही हिंमत नाही हारलो आणि त्या संकटातून आम्ही सुटून पोहोचलो। तुमच्यासोबत किती पर्यटक, इतर राज्याचे सुद्धा पर्यटक होते का तुमच्यासोबत? त्यांच्या काय असं व्यवस्था झाली का? त्यांना सुद्धा त्या राज्यामध्ये गेलेत का? अनेक राज्यांचे पर्यटक होते आमच्यासोबत, परंतु ते त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी ते उपलब्ध होते, पण सध्या त्यांची परिस्थिती काय हे आम्हाला माहिती नाही आहे। नक्कीच आपण पाहिलं तर इतर पण प्रवासी आहे, पर्यटक आहे जे मुंबईत दाखल झाले। काका, कसा सांगा, तुमचा कसा अनुभव होता एकंदरीत तुमच्या? आमच्या मनस्वी घाबरलो होतो आम्ही, नातेवाईक म्हणाले निघून या। किती दिवसाची ट्रिप होता? कधी गेला होता तुम्ही? कधी 18 तारखेला गेलो होतो मी, कधी यायचं होतं? येणार होतो आम्ही। ट्रिप सोडून आला तुम्ही? 2 दिवस सोडून आलो। घटना घडल्यानंतर तर कसं एकंदरीत भीतीचं सावट होतं का? आवड किंवा आपल्याला कसं होईल, आता काय होईल जाण्याची व्यवस्था, काय एक तर रस्ते खूप खराब तिकडचे। नक्कीच आपण पाहिलं तर कसा तुमचा प्रवास कसा एकंदरीत तुमच्या ते ट्रिप कसं होतं जम्मू काश्मीरची ट्रिप बरी होती, पण याच्या वातावरणामुळे आम्ही घाबरून गेलो होतो। नक्कीच आपण पाहिलेलं सर्व पर्यटक होते ते घाबरले होते, मात्र त्यातून त्यांना आता कुठेतरी दिलासा मिळाला। मुंबईत विशेष विमानाने ते दाखल झाले आणि आता थेट त्यांच्या जिल्ह्यात अक्कलकोटसाठी ते या ठिकाणी निघाले आहेत। कॅमेरामन अनिल पवारसोबत सत्यम सिंगे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।